प्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ, क्लीन चिटवर अण्णा हजारेंचा आक्षेप। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँकच्या कोट्यावधींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व माणिकराव जाधव यांनी आक्षेप घेतला असून या विरोधात सत्र न्यायालयात आवाहन दिले आहे। शिखर बँकेने 2005 ते 2010 या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले होते। राज्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या कारखाने व इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले होते, मात्र ही सर्व कर्जे बुडीत निघाली। या प्रकरणी शिखर बँक संचालकपदी असलेल्या अजित पवार यांच्यासह अन्य 70 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे। यापूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 25,000 कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता। यामध्ये कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्री संबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने सांगितलं होतं। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना या प्रकरणी क्लीन चिट मिळाली, मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली। गुरुवारी विशेष सत्र न्यायाधीश राहुल होकडे यांच्या समोर ही सुनावणी पार पडली। यावेळी अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी निषेध याचिका दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला आहे। त्यानुसार न्यायालयाने अर्जदारांना वेळ देत 29 जूनला पुढील सुनावणी ठेवली आहे। यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। 29 जूनला कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून तपास संस्थांचा निव्वळ वापर केला जात आहे। अन्य पक्षांच्या राजकीय नेत्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे तपास संस्थांना आपली भूमिकाही बदलावी लागत आहे। अजित पवार यांच्या बाबतीत EOW आणि सक्तवसुली संचालनालय ED यांच्या वर्तणुकीत तेच दिसून आले। त्यामुळे या गंभीर प्रकरणाचा तपास राज्य किंवा केंद्रीय तपास संस्थांकडून पारदर्शकपणे होईल असे चित्र दिसत नाही। म्हणून या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडेच देणे आवश्यक आहे। त्या SIT मध्ये अत्यंत प्रामाणिक व सचोटीचे पोलीस अधिकारी असणे आवश्यक आहे, असे म्हणणे मूळ तक्रारदार सुरेंद्र अरोरा आणि याचिकाकर्ते माणिकराव जाधव यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर आणि ॲडव्होकेट माधवी आयप्पन यांच्या मार्फत सुधारित याचिकेद्वारे मांडले आहे। आपल्या विनंतीच्या समर्थनार्थ त्यांनी याचिकेत राजकीय व न्यायालयीन घटनाक्रमही दाखवला आहे।